मंदिरात केली जाते तिथे मानवता पार धुळीला मिळते। विज्ञानाच्या आधारे आज मानवाने चंद्रावर तर पाऊल ठेवलंच, शिवाय भविष्यात मंगळावर वास्तव्य करण्याचे स्वप्न पाहत आहे, तरी अजूनही पत्रिकेत मंगळ म्हणून लग्न मोडली जातात। या मंगळ व शनीला शांत करण्यासाठी आपला वेळ, पैसा आणि शक्ती वाया घालवली जाते। स्वतःच्या मनोकामना पूर्ण करण्याच्या अंधश्रद्धेपोटी मंदिरावर सोन्याचे कळस चढत आहेत, तर दुसरीकडे अश्राप जीवांना आपल्या डोक्यावरचं छप्पर मिळवण्यासाठी आयुष्यभर जगावं लागते। आज 21व्या शतकातही देशात प्रत्येक काम मुहूर्त पाहूनच केलं जातं, मग ते शेती संबंधित असो वा संशोधन, पण यामुळे आपण योग्य वेळा व संधी मात्र गमावतो। अशाने आपला देश कसा पुढे जाईल? या अंधश्रद्धेच्या नादी लागून सिग्नलवर लिंबू मिरची, मंदिरांमध्ये अंगारा, चर्चच्या परत पवित्र जल, तर दर्ग्याच्या दारात ताबीज विघ्न हे दृश्य पुढची अनेक वर्षे बदलण्याचे चिन्ह दिसणार नाही। या प्रतीकांवर एकदा जबाबदारी सोपवली की आपली कर्तव्य संपतात आणि अर्थात विचार करण्याची क्षमता आहे। मित्रांनो, हाथरसची घटना म्हणजे ताजे उदाहरण म्हणता येईल। भोले बाबाच्या चरणांची नव्हे तर त्याच्या गाडीच्या टायरची धूळ माती लावण्यासाठी एकच झुंबड उडाली आणि त्यात 125 महिला व बालके मृत्युमुखी पडली। या सर्वांचा बळी घेणारा त्या भोले बाबावर मात्र एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। ही मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट नव्हे काय? मित्रांनो, महिला व बालके यांचे लैंगिक शोषण, खाण्यापिण्याच्या अंधश्रद्धा, योग्य उपचाराअभावी आरोग्यावर होणारा परिणाम, मानसिक विकलांगता, परिवर्तनातील अडथळे हे अंधश्रद्धेचेच आणखी काही परिणाम। जोपर्यंत या अंधश्रद्धेच्या विळख्यातून आपण बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत मानवतेची व्याख्या पुस्तकातच राहील। शेवटी दोनच शब्द, विज्ञानाच्या आधारे करू अंधश्रद्धेला हद्दपार, विज्ञानाच्या आधारे करू अंधश्रद्धेला हद्दपार, तेव्हाच होईल मानव